कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच्या वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। संभाजीराजेंनी लिहिलेल्या या पत्रात ते म्हणतात की समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे। छत्रपती संभाजीराजांनी आपल्या पत्रात असं देखील म्हटलंय की वाघ्या कुत्र्याचा कुठल्याही समकालीन ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख नाही। याशिवाय भारतीय पुरातत्व विभागाने देखील या समाधीची संरचना आणि वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्त्व याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाघ्या कुत्र्याचा ऐतिहासिक संदर्भ कोणत्या ग्रंथांमध्ये येतो, वाघ्या कुत्रा या पात्राचा जन्म इतिहासात कधी झाला, त्या संदर्भात दिले जाणारे पुरावे खरे आहेत की खोटे आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शोध घेणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीवाणा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना जे पुरावे आपण पहिल्यांदा पाहतो ते शिवरायांचे समकालीन असलेले पुरावे बघतो। या समकालीन पुराव्यांमध्ये आणि महाराजांच्या महानिर्वाणानंतर थोड्याच काळात लिहिलेल्या पुराव्यांमध्ये उदाहरणार्थ शिवभारत, जेदे शकावली, अज्ञानदासाचा पोवाडा, सभासद बखर, राधा माधव विलास चंपू अशा कुठल्याही समकालीन ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा आणि त्याचा इतिहास आढळत नाही। वाघ्या कुत्र्याचं सोडून द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही कुत्रा होता याचाच मुळात उल्लेख आढळत नाही। याशिवाय शिवकालातील कुठल्याही पत्रामध्ये, बखरीमध्ये, शिलालेखामध्ये महाराजांच्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही। आता याच्या विरोधात दिलेल्या पुराव्यांकडे मी येणार आहे, पण त्याच्या अगोदर मला 2 मिनिटं द्या। महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या 91 कलमी बखर, शेडगावकर भोसले बखर, मल्हार रामराव चिटणीसाच्या 120-130 वर्षांनी लिहिलेल्या बखरीमध्ये देखील शिवरायांच्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही। यानंतर या काळातल्या इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, मुघलांच्या, डचांच्या किंवा फ्रेंचांच्या यांच्या कुठल्याही कागदपत्रातून महाराजांचा इतिहास मोठ्या प्रमाणावर आपल्याला समजत असतो। या कोणत्याही कागदपत्रात देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचा उल्लेख अजिबात नाही। मग वाघ्या कुत्र्याचा जन्म कधी झाला? चिंतामण गंगाधर गोगटे नावाच्या व्यक्तीनं महाराष्ट्र देशातील किल्ले नावाची 2 पुस्तकं लिहिली। भाग 1 1896 साली प्रकाशित झाला, तर भाग 2 1907 ला प्रकाशित झाला। या पुस्तकात गोगटे यांनी पहिल्यांदा महाराजांच्या कुत्र्याचा उल्लेख केला। ही गोष्ट महाराजांच्या मृत्यूनंतर 227 वर्षांनी घडलेली आहे, पण यामध्ये देखील महाराजांच्या फक्त कुत्र्याचा उल्लेख आलाय, वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला नाही। म्हणजे वाघ्या हे नाव तेव्हा अजून पडलेलं नव्हतं। त्यात असं म्हटलंय की महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचं प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर आणलं, त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता। दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे असं त्या कुत्र्यानं पाहताच त्याने एकदम धावत जाऊन महाराजांच्या चितेत उडी घेतली आणि स्वतःला जाळून घेतलं। 1914 साली राम गणेश गडकरींनी राजसन्यास हे नाटक लिहिलं। या नाटकात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी मारणाऱ्या कुत्र्याचं नामकरण झालं आणि त्याचं नाव वाघ्या असं सांगण्यात आलं। त्या अगोदर असं कुठलंही नाव त्या कुत्र्याला नव्हतं आणि त्याच्या अगोदर तर कुत्राच नव्हता। दरम्यानच्या काळात रायगडावरील शिवसमाधीच्या बांधकामासाठी एक मोहीम राबवली जात होती आणि त्यानुसार तुकोजी होळकर, सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि अनेकांनी त्यात सहभाग घेतला होता, ज्यामध्ये लोकमान्य टिळकांचा देखील सहभाग होता, न.चि. केळकर होते। या सर्वांनी मिळून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधायची योजना आखली, ज्या समाधीचं बांधकाम इसवी सन 1927 साली पूर्ण झालं। यानंतरच्या काळात इसवी सन 1926-27 ते 1936 या मधल्या 9 वर्षाच्या काळात कधीतरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी एक दगडी चबुतरा होता, त्या दगडी चबुतऱ्यावरच वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली। म्हणजे आता साधारण 90 वर्षे झाले ही समाधी रायगडावर आहे। 2011 साली ती उद्ध्वस्त करण्यात आली होती, पण पुन्हा ती उभी करण्यात आली। आता आपण पाहूया की वाघ्या कुत्र्याची समाधी अगोदर होती किंवा त्याचा संदर्भ इतिहासात येतो असं म्हणणारे लोक काय पुरावे देतात आणि त्याच्यात कितपत तथ्य आहे। यातला एक पुरावा असा सांगितला जातो की छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवरून परत येत असताना बेलवडीच्या मल्लमाबरोबर महाराजांच्या सैन्याची लढाई झाली होती। त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर
या बेलवडीच्या मल्लमाने छत्रपती शिवरायांना आपला भाऊ मानलं होतं आणि महाराजांचे एक शिल्प यादवाड गावातल्या एका मंदिरात करून घेतलं। हे शिल्प महाराजांच्या हयातीतच करण्यात आलं होतं। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, त्याचबरोबर त्यांच्यासोबत एक कुत्रा देखील या शिल्पामध्ये दिसतो। आता इथं हे शिल्प तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। पहिली गोष्ट म्हणजे हा कुत्रा आहे हे आपल्याला गृहीत धरावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं हेही गृहीत धरावं लागतं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आवडत्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर जवळजवळ 1.5-2 वर्षांसाठी घेऊन गेले होते आणि या शिल्पामध्ये जरी एखादा कुत्रा चित्रित केलेला असेल तरी देखील तो वाघ्या कुत्राच होता असं देखील आपल्याला गृहीत धरावं लागतं। आणि एवढं कमी म्हणून की काय, मग हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेवर उडी मारून त्यानं आपले प्राण दिले हे देखील गृहीत धरावं लागतं। म्हणजे थोडक्यात काय, अनेक गोष्टी गृहीत धरल्यानंतर जी गोष्ट सिद्ध होते ती गोष्ट मुळातच सत्यापासून खूप लांब असते। याच्यामध्ये आणखी एक पुरावा संजय सोनावणी सर देतात, तो म्हणजे एका जर्मन साधनाचा। त्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार निगोशिएशन्स ऑथर्स अँड सब्जेक्ट्स ऑफ बुक्स 1 to 10 1834 ते 1852 या पुस्तकात जर्मन भाषेत काय लिहिलंय ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। त्याचा मराठीत अर्थ असा: शिवाजी नैसर्गिक मृत्यूने रायगड येथे 1680 साली मरण पावला। त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आलं। त्या बाजूलाच एक पाषाण स्तंभ असून त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा शिवस्मारकाकडे पाहत आहे। हाच वाघ्या, शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी मारली होती। हे पुस्तक खरं तर सध्याच्या स्थितीत कुठेही इंटरनेटवर देखील उपलब्ध नाही। संजय सोनवणींनी या पुस्तकाची कोणतीही प्रत किंवा त्या प्रतीतला फोटो उपलब्ध केलेला नाही, पण तरी देखील तो सत्य मानला तरी यात अनेक शंकास्थळ आहेत। तुम्ही जर बघितलं तर या जर्मन टेक्स्टमध्ये शिवाजी आणि वाघ्या हे शब्द अगदी बरोबर पद्धतीने लिहिलेत, जसे आज आपण लिहितो तसे। इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा कुठल्याही समकालीन पुस्तकात किंवा त्यांच्या उल्लेखात महाराजांच्या नावाचा इतका व्यवस्थित उल्लेख केलेला किंवा त्याचं स्पेलिंग लिहिलेलं आढळत नाही। सेवा, सेवाजी, शिवाजी असे उल्लेख आढळतात। मग हे जर्मन लोक जे कधीच भारतात आले नाहीत त्यांनी मात्र अगदी वाघ्याचं स्पेलिंग देखील इतकं बरोबर कसं लिहिलं हा प्रश्न पडतो। महाराजांचं तर अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहेच। दुसरं असं की संजय सोनावणी म्हणतात त्याप्रमाणे मग जर ही गोष्ट खरी असेल तर जो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मूळ ग्रंथ असेल, जो त्यांना देखील सापडलेला नाही असं त्यांनी मान्य केलंय, तो देखील 1834 नंतरच लिहिलेला आहे आणि तो देखील समकालीन नाही। आणि 1834 म्हटलं तरी महाराजांच्या मृत्यूनंतर 150 वर्ष होतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाघ्या कुत्र्याची समाधी पूर्वीपासूनच रायगडावर होती। म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनीच वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली, तेव्हा महात्मा फुले यांचा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। महात्मा फुले जेव्हा रायगडावर गेले तेव्हा त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असलेली महाराजांची समाधी सापडली। त्याच्या बाजूला जंगल वाढलेलं होतं, पण महात्मा फुलेंनी कुठेही वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा आणि त्याच्यावर असलेल्या दगडी कुत्र्याच्या शिल्पाचा उल्लेख केलेला नाही। जर त्यांना तो तसा दिसला असता तर त्यांनी तो नक्कीच केला असता, कारण महाराजांची समाधी एकीकडे अशा अवस्थेत असताना एका कुत्र्याची समाधी मात्र अगदी व्यवस्थित अशी कशी काय असू शकते असा प्रश्न महात्मा फुलेंना नक्कीच पडला असता। आणि महात्मा ज्योतिबा फुले 1860च्या दशकात रायगडावर गेले होते। या पुस्तकातला उल्लेख 1834 नंतरचा आहे असं जरी गृहीत धरलं तरी या मधल्या 30 वर्षात मग वाघ्या कुत्र्याची समाधी गायब कशी झाली, आणि ती जर गायब झाली असेल तर ती गायब करण्याचा आरोप पुन्हा एकदा आपण संभाजी ब्रिगेडवर करणार की काय? कारण संभाजी ब्रिगेड नावाची संघटनाच महाराष्ट्रात तेव्हा नव्हती। संभाजी ब्रिगेडचं सोडून द्या, ब्राह्मणेतर वाद हा जो महाराष्ट्रात नंतरच्या काळात सुरू झाला तो देखील 1860 मध्ये महाराष्ट्रात नव्हता, किमान इतक्या मोठ्या स्वरूपात तर अजिबात नव्हता। आता पहिली गोष्ट म्हणजे संजय सोनावणी देतात तो पुरावाच मुळात डाऊटफुल आहे, आणि तो जरी खरा मानला तरी महात्मा फुलेंनी किंवा लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा शिवरायांची समाधी बघितल्यानंतर त्यांना रायगडावर कुत्र्याची समाधी का दिसली नाही हा प्रश्न उरतोच। किंवा अगदी चिंतामण गोगटेंनी महाराष्ट्र देशातील किल्ले हा ग्रंथ लिहिला त्यावेळी ते हे देखील लिहू शकले असते की याच कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीच्या शेजारी आहे, पण त्यांनी देखील असं लिहिलेलं नाही। आता कुत्र्याची समाधी खरी आहे असं म्हणणाऱ्यांचा आणखी एक पुरावा म्हणजे
छत्रपती शाहू महाराजांच्या खंड्या कुत्र्याची समाधी जी साताऱ्याच्या संगम माहुलीला आपल्याला पाहायला मिळते। ही समाधी ते पुरावा म्हणून देतात। पहिली गोष्ट म्हणजे सातारचे शाहू महाराज हे श्वानांवर अतिशय प्रेम करायचे आणि त्यांची जी काही चित्र उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळीकडेच त्यांचा कुत्रा दिसतो। त्यांच्या या खंड्या कुत्र्याचं निधन झाल्यानंतर त्याची समाधी स्वतः शाहू महाराजांनीच बांधलेली आहे। शाहू महाराजांच्या पत्रामधून देखील त्यांना नवीन वेगवेगळ्या जातींचे कुत्रे आपल्याकडे असावेत असं वाटायचं हे लक्षात येतं। अनेक समकालीन पत्रांमध्ये देखील महाराजांच्या कुत्र्यांवरील प्रेमाचा पुरावा मिळतो, पण तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अजिबात कुठे होताना दिसत नाही। जवळजवळ 250 वर्षांपर्यंत कुठं होताना दिसत नाही। मग फक्त शाहू महाराजांचं त्यांच्या कुत्र्यावर प्रेम होतं, त्यांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधली, म्हणून शिवरायांच्या कुत्र्याची समाधी देखील खरीच हा कुठला न्याय आणि हा कुठला इतिहास हेच मला कळत नाही। त्यामुळे एखाद्या नाटककारानं रंगवलेली गोष्ट इतिहास होऊन बसते ही अतिशय दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्राच्या मातीत घडलेली आहे। याच न्यायाने याच राजसन्यास या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची जी प्रतिमा रंगवली गेली ती आजपर्यंत टिकून होती। ती खोडून काढण्याचं काम जवळजवळ 100 वर्ष सुरू आहे, तरी देखील ते काम आज देखील पूर्ण झालेलं नाही। आज देखील 2025 मध्ये छावासारखा चित्रपट येतो आणि या गोष्टी पुढे नेतो, ही गोष्ट आपल्याला आज देखील पाहायला मिळते। आता या वाघ्या कुत्र्याचं असत्य परत एकदा खोडून काढून महाराष्ट्राच्या माथी मारलेला हा खोटा इतिहास पुसून काढणं अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये देखील काही लोक जातीय गणित निर्माण करतायत, काही लोक याला मराठा विरुद्ध धनगर असं रूप देण्याचा प्रयत्न करतायत। त्याचं कारण काय तर फक्त तुकोजी होळकर यांनी या वाघ्या कुत्र्याच्या समाधीला देणगी दिली होती म्हणून। खरं तर या तुकोजी होळकरांनी मोठ्या मनानं छत्रपती शिवरायांच्या समाधीला देखील हातभार लावला होता। त्याचं स्मरण करूया आणि महाराष्ट्राच्या या महापुरुषाच्या समाधीजवळ एखाद्या अनैतिहासिक कुत्र्याची समाधी असणार नाही आणि ही समाधी कधीच भूषणावह नाही याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे। या व्हिडिओबद्दल तुमच्या मनात अनेक शंका असतील, अनेक प्रश्न असतील। तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा। तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करू। यापेक्षा नवीन जास्त काही माहिती तुमच्याकडे असेल, काही नवीन संदर्भ असतील किंवा नवे पुरावे तुमच्याकडे असतील तर ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये सभ्य भाषेत जरूर मांडू शकता। कमेंट्समध्ये मराठा विरुद्ध धनगर किंवा कुठल्याही दोन जातीमधला संघर्ष अजिबात होता कामा नये अशा जातीवाचक किंवा भडकाऊ कमेंट्स जर दिसल्या तर त्या लगेच डिलीट करण्यात येतील, हे लक्षात घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा।